गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. खूप लांबली होती तुझी केस. किती दिवस झाले तू ट्रीटमेंट घेत होती? म्हणजे 11 महिने झाले. 11 महिने म्हणजे वर्षच होत आलंय. आपण आता लॅप्रोस्कोपी ठरवणारच होतो तेवढं कन्सिव्ह झालं. खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन. जयश्री क्रॉनिक पीसीओडीची केस होती आणि आपल्याकडेही आता जवळजवळ वर्ष होत आलंय. ती ट्रीटमेंट घेतीये. तिचे मिस्टर दीपक ते IT इंजिनियर आहेत. पण दोघांचं सातत्य खूप होतं ट्रीटमेंटमध्ये आणि सगळ्यात महत्वाचं की दीपकची साथ तिला खूप होती. प्रत्येक वेळेस दोघं मिळून दवाखान्यात येत होते. एकटीने त्यांनी कधी पाठवलं नाही, तीही आली नाही. काय शंका असतील ते दोघं मिळून मला विचारायचे आणि इनफर्टिलिटी किंवा वंध्यत्व ही दोघांची समस्या आहे हे त्यांच्याकडे बघून मला जाणवायचं. भले ती पतीची असू द्या पत्नीची असू द्या, पण तुमचं लग्न झालंय, तुम्ही एकमेकांचं अर्ध अंग आहात. ही भावना ज्यावेळेस असते आणि सुखाबरोबर दुःखात पण आपण सामील आहोत, यावेळेस जेव्हा पेशंटच्या मनात ती भावना असते आणि ती डॉक्टरच्या मनात पण असते, त्यावेळेस कन्सिव्ह नक्कीच होतं. दिस इज अ टीम वर्क आणि आज आमचं टीम वर्क, त्याच्यामध्ये आमचा स्टाफ पण आहे. सगळ्यांमुळं आजचा हा दिवस बघायला मिळाला. तुला काय वाटतं ह्याबद्दल? मला खूप छान वाटत आहे. मी रेग्युलर ट्रीटमेंट करत होती आणि म्हणजे आता मला लॅप्रोस्कोपीला सांगितलं होतं मॅडमने, तरी पण मला त्यांनी 3 महिने दिले नॅचरल कन्सिव्हिंगसाठी की आपण तरी 3 महिने घेऊ. झालं तर झालं आणि ते जे बोलले ते तसंच झालेलं आहे. आणि मी खूप खुश आहे की त्यांच्यामुळे मला म्हणजे चांगले दिवस आलेत आता. साधारणतः लग्नात 6 वर्ष. 6.5 वर्ष. दीपक, तुम्ही काय सांगू शकाल? म्हणजे आधी जर तुम्ही दुर्वापूरमध्ये आले असते तर नक्कीच फायदा झाला असता असं वाटतंय का? नक्कीच. आम्ही थोडं लेट केलं. आम्ही म्हणजे 2-3 वर्ष आधी 2021 मध्ये जर आलो असतो तर आमचं आतापर्यंत बाळ मोठं असतं. खरंय. 6.5 म्हणजे 4 वर्षाचा तरी असला असता बेबी तुझा. परंतु ठीक आहे, देर से आहे की दुरुस्त आहे. म्हणजे नंतर का दुर्वापूरची आठवण आली. पण म्हणजे समाजामध्ये अजूनही आयुर्वेदाबद्दल खूप म्हणजे चुकीचे गैरसमज आहे की इथे काय रिझल्ट येणार आहे. आम्ही IVF केलं, IY केलं, पण असं नाहीये. आयुर्वेद हे रूट कॉजवर काम करतं, तुमच्या मुळाशी जातं. तुमच्या बारीक बारीक समस्या बघितल्या जातात की पेशंट कन्सिव्ह का होत नाही याच्यावर 4 वेळा विचार केला जातो आणि जेव्हा रूट कॉजवर काम होतं तेव्हा आपोआप रिझल्ट येतो. जयश्रीच्या बाबतीत सांगायचं तर खूप इमोशनल आहे, खूप स्ट्रेस घ्यायची